हाय नमस्कार, मी अमोल. IPL प्रेमींसाठी आज खुशखबर आहे, कारण आजपासून सामने सुरू होणार आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, भारत पाकिस्तानमध्ये ताणतणाव होता, त्यामुळे सगळे जे सामने होते ते त्यांना थांबवण्यात आलं होतं. पण 17 मे म्हणजे आजचा दिवस, आजपासून क्रिकेटप्रेमी पुन्हा टी व्ही समोर दिसतील आणि पुन्हा मॅचेस सुरू होतील. आजची मॅच खूप महत्त्वाची आहे. कुणासाठी तर कोलकातासाठी, कारण त्यांच्याकडे पॉईंट्स कमी आहेत. बेंगलोर ऑलरेडी टॉप 4मध्ये आहे आणि बेंगलोरला ही मॅच जिंकली. जर बेंगलोर ही मॅच जिंकते तर ते पुढे टॉप 4मध्ये कन्फर्म असतील. पण KKR जर मॅच आजची हरली तर KKR ह्या टुर्नामेंटमधून बाहेर पडेल. त्यांना दुसरा दरवाजा नसेल. त्यांना जिंकणं गरजेचं आहे. त्यांच्या उरलेल्या 3 मॅच आहेत, तिन्ही मॅच जिंकणं गरजेचं आहे. तेव्हा ते कुठेतरी पॉईंट टेबलमध्ये आपल्याला टॉपमध्ये दिसू शकतात. टॉप 4मध्येही त्यांचा चान्स आहे. पण मॅच जिंकले तर हरले तर शक्यता फार कमी आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आजची मॅच कशी होईल, कोण खेळेल. आणि अजून एक अपडेट तिथली आलेली आहे, ती म्हणजे पहिला वेदर जो आहे तो सांगतोय की पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुम्हाला काय वाटतं आजचा सामना जो आहे तो कोलकातासाठी किती महत्त्वाचा आहे? आणि आज पासून IPLला सुरुवात होते आणि आजची मॅचच धमाकेदार असेल अशी आशा करूया. पाहत राहा श्रेष्ठ महाराष्ट्र.